काय दुर्दैवाला मुंबई मधला हिंदू एकजूट झालेला आहे, एकत्र आलेला आहे. आता हे जे काय यांची संख्या आहे ना ती कमी कशी करायची, तर शेवटी आम्ही काय बोललेलो, बांगलादेशी रोहिंग्यांना मुंबईमध्ये कमी करायसाठी आम्हाला सत्ता द्या. आता 5 वर्ष आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वात त्या गोष्टी करू. आय लव्ह महादेव आणि जय श्रीराम विचारायचा हिंदू मराठी आणि महायुतीचाच महापौर बसेल आम्ही वारंवार बोलत होतो. तसंच मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, महायुतीच्या सगळ्या आमच्या सहकार्यांवर विश्वास ठेवला आणि आता जय श्रीराम म्हणत आम्ही लवकरच आमचा महापौर मुंबईच्या महापौरचे काही उद्धव ठाकरेंनी मुंबईचा विकास न करता मुंबई महापालिकेची सत्ता विरोधकांची घरं तोडणं, विरोधकांच्या घरं उद्ध्वस्त करणं, कारवाया करणं यासाठी ती मुंबई महापालिकेची सत्ता वापरली. मला आठवतं जेव्हा हे मुख्यमंत्री होते तेव्हा रोज मुंबई महापालिकेच्या आयुक्ताला फोन करून राणे का घर तोडो, राणे का घर तोडो, म्हणूनच ती एक स्पेशल रिएक्शन काल त्याला दिली, जेणेकरून त्याला आठवणीत राहील की राणेच्या घर तोडाने आम्ही त्याला मातृत्वाची मारी आहे. म्हणजे चंगेज मुलतानीच्या लक्षात टाकणं चालत असतं, कोण बुरखेवाली बनत असली तर चाललं असतं. पण त्या अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास सुद्धा होईल ते हे ना चालत नाही. म्हणून कधीही चंगेज मुलतानी या जिहाद्यांपेक्षा आता मुंबईचा विकास हे करू शकतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. सगळे म्हणत आहे की एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर मुंबईत भाजपचा महापौर बसला नसता. हे पण तर गद्दारच आहेत ना. त्या शिर्केंनी संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या संभाजीराजेंना संगमेश्वरला पकडलं. त्यांच्यामध्ये आणि ह्या ठाकरे बंधू आणि त्यांच्या पिल्लावडमध्ये जास्त काय फरक नाही, कारण का पाकिस्तानमध्ये बसलेल्या अफवाची स्क्रिप्ट हे इथे मुंबईमध्ये वाचून दाखवत होते. याने ना हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच या ठाकरे बंधूंना सुपाऱ्या दिल्या होत्या. अरे मराठीची उपमा तू आम्हाला सांगतो की आम्ही 96 कोळी आहे, मला सांगू नको मराठीची उपमा. पण ते त्यांनी संगमेश्वर मध्ये आमच्या संभाजीराजेला का पकडलं, कारण आमचं ते काही फितूर निघाले, स्वकीयांनी त्या मुघलांना मदत केली म्हणून आमच्या संभाजीराजेंना त्यांनी एकही लढाई हरले नाही. त्या संभाजीराजेंना पकडलं कोणी, तर आमच्या स्वकीयांनी फितुरी केली. असंच या हिंदू समाजाच्या विरोधात हे आमचेच स्वकीय आमच्या विरोधात गेले, कळलं ना. आमचे त्या जिहाद्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसले. चंगेज मुलतानी, रशीद खान मामूदचे गाडी पुरवळत बसले ना, त्याबद्दल बोललेलो आहे. आता सगळीकडे हे जे अनधिकृत हिरवी चादर टाकून ठेवलेले ना, सगळीकडे आता देवाभाऊचं बुलडोजर चालू. काय सांगू, आता त्यांनी बॅग पॅक करून निघावं इथून. कारवाई कशा होती तर तुम्ही कॅमेराला तयारी करून ठेवा ना. जेव्हा बाहेर निघतील त्यांचे थोबडे जरा कॅमेरावर दाखवा. मांडणीमध्ये आमचे हिंदू मत ताकदीने हिंदू समाजाला जे काही संरक्षण पाहिजे होतं, समोर बुरख्यावाली काय भाषा होत होती, तो पंतप्रधान बिठाएंगे, त्याने अमरावती सभेमध्ये तर त्या हिरव्या साहेब ओवैसीने धमक्या देण्याची सुरुवात केलेली. त्याला उत्तर हिंदू समाजाने चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. हिंदू समाजाने ह्याच्याबद्दल विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ना फार विचारपूर्वक भूमिका घेतली पाहिजे. हे आपण हिंदूंमध्ये अगर पार्टी तर अशाच पद्धतीचे हे MIM इस्लाम पार्टी सारखे कट्टरपंथी विचाराच्या पार्ट्या उद्या निवडून आल्या तर ते आजान मस्जिद के विरोधात खिलाफ बोलने वालों को वोट मत दो अशाच प्रचार सुरू होणार.